नमस्कार मित्रांनो, चला मग कसे आहात तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत। एकुला आम्हाला नवीन खेळण्या आणायच्या होत्या, त्यासाठी आम्ही सगळी तयारी केली आणि आम्ही आता निघालो आहेत नवीन खेळण्या घेण्यासाठी। चला मग तुम्ही पण आमच्या सोबत। कुठे चाललो आपण? दूर दूर चाललो ना? चला टाटा, चला टाटा करा, टाटा। त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, त्याच्यामुळं आम्ही लगेच निघालो। गाडीची चावी पण त्याच्यासोबतच होती, कारण तो गाडीची चावी कोणाकडेच देत नाही। मध्ये उतरल्यानंतर तो लगेच आपली गाडी कुठं आहे विचारायला लागला। त्याला नजरेस पडल्यास तो गाडी पप्पा 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 ओरडायला लागला। मग आम्ही गाडी काढली आणि लगेच निघालो। पण आता मला आजी दिसल्या। आजींना म्हटलं, केव्हा आले तुम्ही? आजी म्हणाल्या, आत्ता चालू आहे आम्ही। जाताना आम्हाला रस्त्यात ऐश्वर्य मंदिर लागले। एकुला म्हटलं, आपण आता दर्शन घेऊनच जाऊ मॉलमध्ये। मग आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिरात प्रवेश करताना अत्यंत आनंद आणि प्रसन्न वाटत होते। हे सिन्नरमधील सर्वात प्राचीन मंदिर आहे। मित्रांनो, हे मंदिर कसे वाटले तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये। आता एकू आपला मंदिराच्या दर्शनासाठी निघाला। म्हटलं, नंदीचं दर्शन करा आणि घंटा वाजव म्हटलं। त्याने पटकनी घंटा वाजवला आणि आता आम्ही दर्शनासाठी मुख्य गाभाऱ्यात पोचलो। तिथं खूप गर्दी असल्यामुळे आम्ही थोडा वेळ वाट पाहिली आणि दर्शन पूर्ण करून घेतल्यानंतर आम्ही आता एकुला परत जाण्याची काही खूप झाली, त्याच्यामुळे आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि शेजारीच असलेल्या गार्डनमध्ये एकुला झोका खेळायला लागला। पण तो झोका फारच खराब अवस्था झालेली होती, पण तरी पण आम्ही त्या गार्डनची अवस्था फारच वाईट होती, त्यामुळे आम्ही लवकरच गार्डनच्या बाहेर पडलो आणि शेजारील मॉलमध्ये गेलो। एकूची मस्ती काही थांबायला तयारच नव्हती। तो कुठल्या ना कुठल्या वस्तू घेऊन आरडाओरडा करायला लागला। आम्ही मॉल वगैरे फिरलो, थोड्या वस्तू घेतल्या आम्ही घरगुती वस्तू वापरायसाठी। त्या मॉलमध्ये खूप स्वस्त वस्तू असल्यामुळे लोकांचा खरेदीचा ओघ खूपच जास्त होता। 10, 20, 50, 100 याच्या पलीकडे वस्तू नव्हत्याच। आम्ही एकुला बॅट वगैरे घेतली, काही गाड्या घेतल्या, 2-3 गाड्या घेतल्या। त्याच्यात एक ट्रॅक्टर, एक डंपर आणि एक बॅट बॉलचा बॉक्स। एकू फारच खुश झाला होता। तर त्याच्यानंतर आम्ही अपना बाजारमध्ये गेलो, पण तिथं एकूने लगेच मला कॅडबरीज पाहिजे पप्पा असं म्हणू लागला। मी त्याला म्हटलं, आईला विचार। मग तो आईकडे धावत धावत गेला। आई, मला कॅडबरी पाहिजे, पप्पांना सांग। पण तो न विचारताच मला परत घेऊन आला, पप्पा मला कॅडबरी पाहिजे। मी म्हटलं, आईला विचारलं का? तो म्हणे, हो म्हणे। त्या पद्धतीने आम्ही घरी आलो आणि त्याला सगळ्या जेवढ्या खेळण्या आणल्या होत्या तेवढ्या मी दाखवल्या। त्याला एक डंपर, एक ट्रॅक्टर घेऊन दिलं होतं। अशा पद्धतीने आमचा दिवस गेला मित्रांनो। चला मग, तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका मित्रांनो। पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओत। धन्यवाद मित्रांनो।